सावली ही अशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठी हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. अण्णा कुठे आहे? ए तू म्हातारा काय इतका वेळ जागतो काय? घोरच पडलाय तिकडे झोपलाय. आता तमिशाला अजून माहित नाहीये. बर, समाव तिच्यापासून लपण्यात मला अजूनपर्यंत तरी यश आलंय. आपल्याला छान संधी मिळालेली आहे आज. संधी मिळाली नाहीये, मग तुम्ही ती क्रिएट केली आहे. सर गाडी माझी नाहीये. मग कोणाची? अभिजित जहागीरदार. लवकर कसा आलास? उद्या सकाळी येणार होतास ना? मी लवकर आल्यामुळे तुझ्या रंगाचा बेरंग झालाय ना वनिता. अरे पण तुझ्या बाजूने तसा दुजोरा देणारा कोणीच बोलत नाहीये ना. जहागीरदार शेठ ना संग्राम शेठ, दोघंही फोन उचलत नाहीत. प्लीज तिच्या वाटेला जाऊ नका, खूप महागात पडेल. एक पत्रकार म्हणून खूप डेंजर आहे ती. आणि आम्ही काय बांगड्या भरल्यात रे? पोलीस किती डेंजर असतात ना हेच दाखवायचंय तिला मला. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी काय करू शकतो ना याची चुणूक दाखवायची तिला. आता बिन लग्नाची राहते आणि वर आम्हाला मगाचपासून अगदी बिन लग्नाची काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा राहतोय मी तसेच. काय करणार तुम्ही? हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही मला इथे आरोपी म्हणून पकडलाय ना, मग मलाही माझ्या वकिलांचा सल्ला घ्यावा लागेल. ओके, आता तुम्ही बोलवाच माझ्या बायकोला, तीच घेऊन येईल ते शिरोडकर वकिलांना. ए बेणे, गुन्हा करूनच्या करून वर माज केवढा आहे? तुझे लय लाड झाले तर रे. बघतो तुला आता कोण सोडवतंय ते. बोलव त्या बायकोला. बायको कसली ती आपली ठेव. ए खाली 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 बघ. बायकोला बोलव, ते शिरोडकरला बोलव, ते जहागीरदारला बोलव, सगळ्याची बिन लग्नाची वरात काढतो. सावंत, त्याला घ्या रे आतमध्ये आज. हेच तर विचारतोय मी. आता ज्यावेळेला मी परत आलो त्यावेळेला मी संग्राम शेठच्या बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज ऐकलाय. मग दिसला का तो तुला? सापडला इथे? तो मिळणारच नाही, तो नाहीच आहे इथे ना. संग्राम शेठ नाहीये इथे? आपली रूम बघितलीस ना? अख्ख्या बंगल्यातल्या रूम्स बघितल्या ना तरी तो सापडणार नाही. हे बघ अभि, मला आता एक क्षणही इथे राहायचं नाहीये. आपण निघून जाऊया इकडे. बस झाली तुझी नाटकं, बस झाली. कारण आपण कुठेही गेलो तरी तो संग्राम शेठ तुला भेटायला नक्की येणार. पण नाही, आता सगळा हिशोब चुकता केल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. तुला हवं ते करायला तू मोकळी आहेस.
अभि अभि असं कसं काय बोलू शकतोस तू? याआधी खूप वाईट साईट घटना माझ्या आयुष्यात घडून गेल्या, त्यातून तावून सुलाखून बाहेर पडले मी. अभि याआधी खूप भोगले रे मी. एक संधी मी तुला आधीच दिली आहे वनिता, ज्याचा तू पुरेपूर गैरवापर केलायस. कुठं आहे संग्राम शेठ? मी तुला शेवटचा विचारतोय. संग्राम गावाला गेलाय, जाताना तुला सांगून गेलेला आहे. मग मी आता संग्रामचा आवाज कसा ऐकला? अभि परत परत तेच तेच का विचारतोयस? तू बऱ्या बोलानं सांगणार नाहीयेस संग्राम कुठं आहे म्हणून? कुठे लपवलायस त्याला? अरे मी कोणाला आणि कुठे लपवलाय? वेड लागलाय तुला? अजून लागलेलं नाहीये, पण लागेल लवकरच. संग्रामला कुठे लपवलायस ते सांग मला. संग्राम आणि इथे? तू इथे कशाला येईल? तेच तर विचारतोय मी तुला. अस्मिता अस्मिता ऐकून तान विसरून भानही वाट कुणाची बघते त्या सप्त सुरांच्या लाटे. आजच्या ठळक बातम्या. जहागीरदार ॲग्रो इंडस्ट्रीचे मालक गजाननराव जहागीरदार यांची मुलगी अमिषा जहागीरदार एक झुंजार धडाडीची पत्रकार रहस्यमयरित्या एका गुन्हेगारी प्रकरणात अडकली आहे. आपल्या नवऱ्याला हाताशी धरून अमिषाने बिझनेस सुरू केलाय. तिच्या नवऱ्याची ड्रग्सची ने-आण करताना धरपकड करण्यात आली. त्यांची कसून तपासणी चालू आहे. जयवंत हा जहागीरदार ॲग्रो इंडस्ट्रीचा मालक माजी युनियन लीडर आहे. पोलीस अमिषा जहागीरदारांचा तपास करीत आहेत. अमिषाचा मोबाईल फोन बंद आहे. पोलिसांनी त्यांना फरार म्हणून घोषित केलं आहे. या ड्रग्सच्या प्रकरणाविषयी कुणाला माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. ड्रग्स केसमध्ये अमिषा आणि जयवंत, जस्ट इम्पॉसिबल. मला वाईट याच गोष्टीचं वाटतंय की तुझी अंतिम इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. संग्राम कुठे आहे ते मला सांग, म्हणजे दोघांची अंतिम इच्छा एकत्र पूर्ण करीन मी. हे बघ, आधी हे बाजूला काढ. मला फुकटचं मरायचं नाहीये. बघ, मी तुला खरंच सांगते, मी असं काही एक वेडं-वाकडं केलेलं नाहीये. संग्राम गावाला गेलाय. तो गावाहून आला की खरं खोटं काय ते बघ. जर का मी तुला दोषी आढळले ना, तू सांगशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. उगाच सती सावित्रीचा आव आणू नकोस वनिता. मला माहिती आहे संग्रामच्याच सांगण्यावरनं तू आमच्या कंपनीत शिरलीस. दोघांनी व्यवस्थित प्लॅन करून मला प्रेमात पडायला भाग पाडलं.
लग्न करून तू घरी आलीस. संग्रामसाठी आमचं घर आणि आमची कंपनी दोन्ही पोखरायला सुरुवात केलीस तू. आणि त्यातून जेव्हा तुला वेळ मिळाला ना, तेव्हा संग्रामच्या कुशीत झोपलीस. अरे आपल्या बायकोवर असे घाणेरडे आरोप करायला लाज नाही करे वाटत तुला? तुम्हाला असं घाणेरडं वागायला लाज वाटत नाही, तर मला बोलायला का लाज वाटेल? अभि प्लीज, संग्राम इथे नाहीये, गावाला गेलाय तो. हवं तर खात्री करून घे ना तू तुझी. कुणाकडून? तुम्ही पाळलेल्या नोकरांकडून? तेही तुम्ही शिकवलेलंच बोलणार, दुसरं काय? अभि फोन घे, मी कुठेही पळून चाललेले नाहीये. बोल, काय काम आहे? शेठचा निरोप आहे. काय? ताबडतोब बोलवलंय तुम्हाला. कुठे? हे बघा, शेठ गावाला आहेत, तिथून फोन आला होता. निरोप आहे तुम्हाला. काय निरोप आहे? बघा, जेवण साहेबांना पकडलंय. काय? आधी त्यांना भेटून या, मग गावाला शेठला फोन करा. नंबर काय लँडलाईनचा? टेलिफोनच्या बाजूच्या डायरेक्ट दिलेला आहे नंबर. पटली खात्री? आम्ही पढवलेले नव्हते ना. अभ्यासपासून मी इथे कोपलून सांगतेय, पण माझ्यावर विश्वास नाही तुझा. बाबा आणि माई बाहेर गेलेत आणि तुम्ही अरुंधती ताईंना भेटला नाही तरच बरं होईल. तुम्हाला जे काय विचारायचंय ते मला विचारा, मी देते उत्तरं तुमच्या प्रश्नांची. आणि तुमचं विचारून झाल्यानंतर मलाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. अस्मिता अस्मिता. मला काय हो? आधी पोलिसी खाक्या होऊन जाऊ दे. कारण काय, आजकाल आम्हाला पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं दिल्याशिवाय जेवण पचत नाही. विचारा तुम्हाला काय विचारायचंय ते. आय एम रेडी. खरं तर मला अरुंधतीनं विचारायचं होतं, पण आता त्यांची तब्येत काय होतं हो त्यांना? तशा त्या बऱ्या आहेत, पण मी त्यांना भेटलो तर नाही. कारण तुम्ही जर त्यांना भेटलात तर त्या जास्त डिस्टर्ब होतील. मागच्या भेटीत तुम्ही त्यांना फोटो दाखवला होता आणि तेव्हापासून त्या खूप डिस्टर्ब होत्या. त्यामुळे माझी रिक्वेस्ट समजा, हवं तर तुम्ही त्यांना भेटू नका. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते मला विचारा, मी उत्तरं देते. हे जाऊ द्या हो, तुम्हाला मला काय विचारायचं ते विचारा पाहिलं. मलाही अरुंधतीच्या नवऱ्याबद्दलच विचारायचं. कुठे आहे तो? आमच्यात आलं ते. तुम्हाला कुठे सापडला? कृष्णा बाजू आहे. जाऊ द्या हो, तुम्हाला नाही माहिती ते हॉटेल? नाही नाही, अगदी साधं हॉटेल आहे होते, मध्यम प्रतीचं एकदम. ते तिथं उतरला होता तो. पण त्याला पकडला का? गुन्हा काय त्याचा? संशय होता. त्याने असं काय केलं म्हणून तुम्हाला संशय आला? काय, या शहरामध्ये कुणी अनोळखी माणूस फिरायला लागला ना की आमची नजर असते त्याच्यावर. आणि आम्हाला टिपही मिळाली होती त्याच्याकडे हत्यार आहे म्हणून. हत्यार? तेच तो गावठी हो. कट्टा कट्टा. कट्टा 5-10 हजार रुपयात मिळतो. म्हणजे त्या पिस्तुलातून ताईंवर त्यांनी गोळी झाडली? हे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणून तर तुम्ही त्याला पकडलं असणार ना. अहो, आधी नुसतं संशयावरून पकडलं होतं, पण पूर्ण तपासाअंती आमच्या लक्षात आलंय की तो निर्दोष आहे. एक मिनिट हा, म्हणजे क्युरिओसिटी म्हणून मला जरा विचारायचंय, पूर्ण तपासाअंती म्हणजे? अहो, म्हणजे ज्या वेळी अरुंधतींवरती गोळी झाडली गेली ना, त्यावेळेला तो एका मॉलमध्ये इंटरव्ह्यू साठी गेला होता. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला?
तुम्ही काय आम्हाला सॉरी पण तो त्या मॉलमध्ये गेला होता त्यावेळेस तिथल्या कॅमेराने त्याला टिपलेलं आहे. तसा पुरावा आहे आमच्याकडं. मग सोडा ना त्याला, अडकावून कशाला ठेवलंय? अहो त्याच्याकडे अनधिकृत हत्यार सापडलं ना. हा. आता ते हत्यार जप्त होणार, त्याला शिक्षा होणार. हा फार फार तर आम्ही त्याला जामिनावर सोडू शकू, पण अहो त्याचं या शहरात कोणी ओळखीचं नाही ना, त्याला जामीन कोण राहणार? म्हणजे खरं सांगायचं तर मी तेच विचारासाठी आलो होतो की बाबासाहेब त्याला जामीन राहतील का म्हणून. जावई आहे ना. तेवढं बाबासाहेबांना विचारून घ्या आणि मला फोन करा. आणि हा या प्रकरणाबद्दल माझ्या वरिष्ठांनी सुद्धा एवढी डिटेल चौकशी केली नव्हती माझ्याकडे कधी. हं? हं. आता मला काय माहित तो कुठे गेलाय ते. एक तर आपल्या मुलांना बाहेर जाताना सांगून जायची सवय नाही. त्यांना म्हणे त्यांची प्रायव्हसी जपायची असते. आणि आपले थोरले चिरंजीव घर सोडून गेलेत. ते कशाला कळवतील कुठे आहेत ते. हे बघा, साळसूतपणाचा आव आणून तुम्ही उगाच माझी समजूत काढू नका. एवढ्या मोठ्या कंपनीचा कारभार तुम्ही घरात बसून चालवता, मग आपला मुलगा कुठे, तो काय करतो याचा पत्ता तुम्हाला असू नये. मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नकोस. मी त्याला घराबाहेर काढलेलं नाहीये, तो आपणून गेलाय. त्याच्यावर म्हणे मी खूप अन्याय केला. त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. बापाची मदत नको होती त्याला. आता त्याला स्वतंत्रपणे जगायचंय तर मी कशाला अडवू. पण मला सांगा, मुळातच तुम्ही त्याच्यावर अन्याय केलातच का? तुम्ही नेहमी आदित्यच्या बाजूनच झुकतं माप दिलत. आदित्यनं जयवंतला कामावरून काढलं, तुम्ही त्याला पाठिंबा दिलात. रिझल्ट काय? बबडी घराबाहेर गेली. परदेशी कंपनीशी व्यवहार करताना तुम्ही आदित्यचं ऐकलत. रिझल्ट काय झाला? अण्णांशी असलेली इतक्या वर्षाची दोस्ती क्षणार्धात संपली आणि त्याच न्यायानं तुम्ही दोघांनी मिळून अभिवर अन्याय केलात आणि त्याला घराबाहेर जायला लावलत. आम्ही दोघांनी मिळून नाही, स्वतःहून त्यांनी घर सोडलंय. दुर्दैवाने त्यांनी जे जे काही केलं ते विपरीतच घडलं. आणि कंपनीमध्ये नफा तोटा व्यवहार एवढंच बघितलं जातं, भावनेला थारा नसतो. मला सांगा, हा नफा तोटा कुटुंबासाठीच असतो ना, आणि आपला फॅमिली बिझनेस आहे. मग भावाभावात तुम्ही डावं उजवं कसं काय करू शकता? आणि त्या परदेशी कंपनीचं मला नका सांगू. ती कंपनी इथे स्वतःचा फायदा करून घेण्याकरताच आलीये ना. स्वतःचा जास्त फायदा व्हावा म्हणून तुम्ही अभिला घराबाहेर काढलं, अण्णांशी असलेली दोस्ती संपवलीत. मग तीच परदेशी कंपनी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तुमचा बळी कशावरून देणार नाही? माई, तू जरुरीपेक्षा जास्त बोलतेस. हो, पण मी हे आत्ता बोलायला लागलीये. मला तुमच्या कंपनीच्या कामाबद्दल आधीच कळत होतं, पण तेव्हा मी गप्प बसले ते. पण आता मी गप्प बसणार नाही, कारण तुमच्या कंपनीच्या नफ्याच्या राजकारणात माझा बळी कधी जाईल हे मला सांगता येत नाही. आधी आदित्य गेला, मग बबडी झाली, आता माझा नंबर.
अहो कुणीतरी जाणीवपूर्वक त्याला अडकवायचा प्रयत्न करतोय. जयवंत निर्दोष आहे. आपली बबडी काही घाबरणाऱ्यातली आहे का? कशाला लपून जाईल मैत्रिणीकडे ती? अजिबात नाही. वनिता, ती गाडी आपली आहे म्हणूनच त्याने पैसे कमवण्याचा मार्ग शोधला. कोणी पकडलंच तर जहागीरदारांचं नाव सांगितलं की सुटायला सोपं. लेडीज कॉन्स्टेबलला घेऊन या असं ठणकवलं असेल तुला तिथे. न्यूज चॅनलचे पत्रकार आहे ना. पण हे सगळं कारस्थान त्या संग्राम शेठचंच आहे. मला अजिबात डाऊट नाही याच्याबद्दल. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता